सध्या मिडल ईस्टमध्ये युद्धाचा भडका उडालाय। इराण आणि इस्रायल एकमेकांसमोर उभे ठाकलेत। पण या युद्धाच्या आगीमध्ये आता जगाचं लक्ष असलेल्या दुबईबाबत एक धक्कादायक दावा सोशल मीडियावर व्हायरल होतोय। जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफावर हल्ला झालाय का? काय आहे या व्हायरल दाव्यामागचं सत्य? पाहुयात आमचा विशेष रिपोर्ट व्हायरल सत्य। दुबईच्या बुर्ज खलिफावर हल्ला। Ahí se vio, mira el humo. बुर्ज खलिफा केला रिकामा। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? सोशल मीडियावर सध्या एका बातमीनं खळबळ माजून दिली आहे। दावा केला जातोय की इराणनं आता दुबईला लक्ष केलंय। बुर्ज खलिफाच्या परिसरात मिसाईल्स पडल्याचं बोललं जातंय। दुबई मरीन परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली असून बुर्ज खलिफा रिकामी केली जात असल्याच्या पोस्ट इंटरनेटवर वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत। इराणनं दुबईवर क्षेपणास्त्र हल्ला केलाय। बुर्ज खलिफावर हल्ला झाला असून इमारत रिकामी केली जातीये। दुबईच्या आकाशात क्षेपणास्त्रांचा पाऊस पडत असून तिथं मोठा गोंधळ माजलाय। सोशल मीडियावर हे दावे वेगानं पसरल्यानंतर साम टीव्हीच्या टीमनं या प्रकरणाची पडताळणी सुरू केली। आम्ही दुबईतील स्थानिक प्रशासन आणि तिथल्या अधिकृत वृत्तसंस्थांच्या बातम्या तपासल्या, तेव्हा जे सत्य समोर आलं ते थक्क करणारं होतं। दुबई प्रशासनानं स्पष्ट केलंय की बुर्ज खलिफावर दुबईत कोणत्याही प्रकारचा हल्ला झालेला नाही। बुर्ज खलिफा सुरक्षित आहे आणि तिथं कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत। सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ हे एकतर जुन्या घटनांचे आहेत किंवा चुकीच्या संदर्भानं जोडले गेलेत। न्यूज में जो अभी फिलवक्त चल रहा है कि दुबई मरीना में और बुर्ज खलीफा को खाली कराया जा रहा है। दुबई मरीना में जो है मिसाइलें गिरी गई है, वहां पे आप देख सकते हैं बुर्ज खलीफा है भाई, चमक रहा है जैसे वो हमेशा चमकता है। आमच्या पडताळणीत दुबईवर हल्ला झाल्याचा दावा पूर्णपणे खोटा ठरलाय। धूर निघतोय म्हणजे आग कुठेतरी नक्कीच लागली आहे, कारण इराणनं शेजारील राष्ट्रांवर क्षेपणास्त्रांचा हल्ला चढवलाय। यात दुबईचा देखील समावेश आहे। सुरक्षेच्या कारणास्तव अनेक विमान कंपन्यांनी आपली उड्डाणंही रद्द केली आहेत किंवा मार्ग देखील बदललेत। मात्र दुबई सध्या तरी सुरक्षित आहे। मिडल ईस्टमध्ये युद्ध सुरू आहे हे खरं असलं तरी दुबईच्या बुर्ज खलिफावर हल्ला झाल्याच्या बातम्या निव्वळ अफवा आहेत। साम टीव्हीच्या पडताळणीत बुर्ज खलिफावरील हल्ल्याचा दावा असत्य ठरलाय। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।